नमस्कार मित्रांनो, तुम्हाला 1,00,000 रुपये लमसम इन्व्हेस्ट करायचे आहेत. पण कन्फ्युजन हे आहे, की मला सगळ्यात जास्त फायदा कुठे होईल? एफ-डीमध्ये का पोस्टल स्कीममध्ये का म्युच्युअल फंड्समध्ये? त्यानंतर पडलेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माझे पैसे सुरक्षित कुठे राहतील? आणि सगळ्यात जास्त रिटर्न्स मला कुठे मिळतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स कमी कुठे लागेल? पुढच्या 2 मिनिटात पूर्ण कंपॅरिझन करून सांगतो. पण त्याआधी हा रील सेव्ह करायला विसरू नका. सुरुवात करूया एफ-डी पासून. एफ-डीमध्ये बँक तुमचे पैसे बिझनेसेस आणि लोन्स देण्यासाठी वापरते. सध्या एफ-डीवर साधारणपणे 7% रिटर्न्स मिळतात. जर तुम्ही 1,00,000 रुपये 5 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले, तर तुमची मॅच्युरिटी अमाउंट जवळपास 1,40,000 इतकी होईल. पण इथे एक मोठा प्रॉब्लेम आहे. एफ-डीवर मिळालेले पूर्ण इंटरेस्ट तुमच्या इन्कम स्लॅबनुसार टॅक्सेबल असतो. जर तुम्ही 20% टॅक्स स्लॅबमध्ये असाल, तर जवळपास 8,000 रुपये टॅक्स जाऊ शकतो. म्हणजेच तुमच्या हातात उरतील साधारणपणे 1,32,000 रुपये. आता पोस्टल स्कीम्स बघूया. पोस्टल स्कीम्समध्ये सरकार तुमचे पैसे सरकारी प्रोजेक्ट्स आणि बॉरोइंगसाठी वापरतात. इथे रिटर्न्स साधारणपणे 7 ते 8% असतात. 1,00,000 रुपये 5 वर्षांनी जवळपास 1,45,000 होतात. पोस्टल स्कीम्समध्ये टॅक्सेशन हे स्कीमवर डिपेंड करतं. काही स्कीम्समध्ये टॅक्सेशन बेनिफिट असतो, तर काहींमध्ये इंटरेस्ट टॅक्सेबल असतो. समजा टॅक्सेबल स्कीम असेल, तर टॅक्स भरल्यानंतर जवळपास तुमच्याकडे 1,36,000 रुपये मॅच्युरिटी अमाउंट उरते. आता बघूया इन्व्हेस्टमेंटचा शेवटचा पर्याय आणि तो म्हणजे म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्समध्ये तुमचे पैसे शेअर्स, बॉन्ड्स आणि मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्ट होतात. जर आपण 12% रिटर्न्स कन्सिडर केले, तर 1,00,000 रुपये 5 वर्षांनी जवळपास 1,76,000 होतात. आता म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सेशन बघूया. 5 वर्षांनी प्रॉफिट होतो जवळपास 76,000 रुपये. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 1 वर्षानंतर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. सध्या 1,25,000 कॅपिटल गेन टॅक्स हा पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही. पूर्ण 1,76,000 रुपये तुमच्या हातात राहू शकतात. म्हणजेच लाँग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी म्युच्युअल फंड हा खूप पॉवरफुल ऑप्शन ठरू शकतो. कारण इथे तुम्हाला मिळतात हायर ग्रोथ पोटेन्शियल, बेटर टॅक्सेशन, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, इझी लिक्विडिटी आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग. पण हो, म्युच्युअल फंडमध्ये मार्केट रिस्क कायम असते. म्हणून योग्य फंड सिलेक्शन आणि प्रॉपर ॲसेट अलोकेशन खूप महत्त्वाचे आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. हा रील युजफुल वाटला असेल तर सेव्ह करा, शेअर करा आणि आम्हाला फॉलो नक्की करा. थँक यू व्हेरी मच.